माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीचं समर्थन मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांचा राजीनामा नाहीच। मराठा मंत्र्यावर अजित पवार मेहरबान आहेत का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय। माणिकरावांना राष्ट्रवादीचं समर्थन मिळत असल्याचं बोललं जातंय, तर न्यायालयाने आदेश दिलाय त्यानंतरही राजीनामा त्यांनी दिलेला नाही, त्यांचा राजीनामा पक्षाने घेतला नाही। त्यामुळे मराठा मंत्र्यावर अजित पवार मेहरबान असल्याची चर्चा सुरू आहे। मराठा मंत्र्यावर अजित पवार मेहरबान आहेत का हा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। तर माणिकरावांना राष्ट्रवादीचं समर्थन, न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांचा राजीनामा नाहीच। मराठा मंत्र्यावर अजित पवार मेहरबान आहे का असं त्यामुळे बोललं जातंय, अशा चर्चा सुरू झालाय। तर अजित पवार कोकाटे यांच्या पाठीशी का आहेत त्यावर एक नजर टाकूयात। माणिकराव कोकाटे मराठा मंत्री आहेत। राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष आहे। राष्ट्रवादीने यापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाय। मुंडे पाठोपाठ कोकाटेंच्या गच्छंतीनं राष्ट्रवादीची प्रतिमा आणखी खराब झाली आहे। वादग्रस्त मंत्र्यांची भाजपा शिवसेना पाठराखण करताना कारवाई फक्त राष्ट्रवादीवरच का? आज सरकारमध्ये जे बसलेले आहे ना, जितके लोक बसलेले आहे, जितके मंत्री आहे, खऱ्या अर्थाने अर्धापेक्षा जास्त आज पुण्याच्या येरवाडा जेलमध्ये, मुंबईच्या बायकल्ला जेलमध्ये, नागपूरच्या जेलमध्ये किंवा औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये असायला पाहिजे होते। आमच्या इकडचे तर आता 6 महिन्यापासून ते जेलमध्ये असायला पाहिजे होतं, पण काय हे एक हमाम में सब नंगे है, तो किसी को कोई होने वाला नहीं है। उसमें कोर्ट दिले ना तर कोर्टापेक्षा मोठे लोक आहे ना, हे कुठले मानणारे आहे कोर्टाच्या डिसिजनला। तर अजित पवार कोकाटेंच्या का पाठीशी आहेत यावर राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे, ऐका। दादा या बाबतीत निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे, त्या बाबतीत बाकीच्यांना कोणाला मला वाटतं बोलण्याचा काही अधिकार नाहीयेत। परंतु मला वाटतं अशा पद्धतीची कुठली चर्चा झाली नसावी, कारण हे न्यायालयीन विषय आहे आणि न्यायालयाचा सन्मान करणं आमचं काम आहे। आणि आमच्या इकडनं हायकोर्टामध्ये दाद मागितली गेलेली आहे, त्याच्यावर हायकोर्ट जे काही निर्णय देईल तो आमच्यासाठी अंतिम असेल। तो निर्णयपर्यंत आम्ही शांत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की तो लवकरच निर्णय येईल। तर वरती राजकारण करून जमत नसतं, असं झालं तर तसं झालं तर त्या राजकारणामध्ये तरला खूप महत्व नसतं। आम्ही व्यावहारिक राजकारण करणारी लोक आहोत आणि संविधानाला मानणारे, न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून काम करणारे लोक आहोत। त्यामुळं अशा तरच्या याच्यावर बोलण्याऐवजी मला वाटतं की थोडंसं थांबाल तर आपल्याला सगळं भेटून जाईल।